मी प्रोफेसर प्रशांत राऊत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपली भेट होणार आहे उमरेड येथील वीणाताई पवार, ज्येष्ठ समाजसेविका यांच्याशी. तर नमस्कार ताई. नमस्कार सर. पहिल्यांदा तर मी अभिनंदन करतो की तुमच्यापासनं बरेच महिला आणि मुलींनी प्रेरणा घेतली आहे आणि तुम्ही एक सर्वांच्या प्रेरणास्थान झालेले आहे. तर मला हे सांगा की तुमचा जन्म कुठला आणि तुमचं एकूण कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल थोडा प्रकाश टाका. सर, माझा जन्म वर्धात म्हणजे खास वर्धातलाच. तसं आमचं मूळ कुटुंब यवतमाळ जिल्ह्यामध्ये भोयर नावाचं गाव आहे. तिथे भरपूर शेती वगैरे होती आमच्याकडे. आईकडची 13 एकर, वडिलांकडची अशी 40-45 एकर शेती होती. वडील आमचे रेल्वेमध्ये सर्व्हिसला होते, लोकोशेडमध्ये. त्याच्यामुळे आमचं कुटुंब सगळं वर्ध्याला राहिलं. शेती वगैरे मोठे बाबा बघायचे. लहान काका नव्हते, लहान त्यांची मुलं आमच्याचकडे. बाकी सगळे चुलत मुलं सगळे आमच्याकडे. परिवार शिक्षण घेऊन गेला. आमच्या वडिलांचा स्वभाव असा होता की सर्वांना ते शिकवलं त्यांनी. कुठल्याही जाती धर्माचे असतील तरी ते आमच्याकडे राहिले, शिकले आणि मोठमोठ्या हुद्द्यावर पोहोचले. आणि आम्ही तर 8 बहीण भाऊ. त्यात चुलत वगैरे मावस सगळे राहायचेच. आणि त्याच्यात आमच्या वडिलांनी आम्ही लहान असताना अशा कितीतरी जणांना घडवलं. पण आम्हाला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा आम्ही स्वतः 8 बहीण भाऊ, चुलत 2 भाऊ म्हणजे 10 जण, आणखी मावस वगैरे करून 12-13 जण आम्ही कुटुंबात राहायचो. नंतरच्या काळात मग वडिलांची बदली MP मध्ये झाली. त्याच्यामुळे आम्ही बहीण भाऊ गुण्या गोविंदाने एकत्र सर्वांना घेऊन आम्ही राहिलो. म्हणजे वेळ प्रसंगी आम्ही अशी खाली सतरंजी टाकायचो आणि इथून तर तिथपर्यंत सगळे रांगेने झोपायचो. म्हणजे सगळं होतं घरी. वडील रेल्वे सर्व्हिसला होते, शेती होती भरपूर, काहीच कमी नाही. पण सगळ्यांचं करायचे आमचे आई वडील. आई पण तशा स्वभावाची, वडील पण तशा स्वभावाची. नंतरच्या काळात काय झालं की थोडं धोका झाला. धोका म्हटलं म्हणजे शेती पाहता पाहता काकांनी पण एवढं वाढवलं नाही. नंतर आईने हातात घेतली. विश्वासातल्याच व्यक्तीला शेतीवर ठेवलं, कारण वडील सर्व्हिस करायचे. आणि मग काय झालं, त्यांनी, आई अशिक्षित होती, विचाराने खूप पुढे गेलेली, पण शिक्षणात कमी होती. नंतर ती शिकली, वाचणं वगैरे आमच्यापासून पाहून वाचन वगैरे शिकली, डिप्लोमा केला, शिवण क्लासचा सगळं केलं तिने. पण त्यावेळेला थोडी फसगत झाली. आईच्या सह्या वगैरे घेऊन बँकेचे असे लोन काढून, कर्ज काढून ते पैसा बुडवला. त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळात थोडी परिस्थिती आमची डळमळली. पण आईने हिंमत हारली नाही, वडिलांनी हिंमत हारली नाही. ते सगळं कर्ज परतफेड केलं. त्यांनी आम्हाला आपसातल्याच लोकांनी फसवलं होतं, त्यांनाही माफ केलं. आणि तो पुन्हा जसं की तसं आमचं शेती कुठेही गेली नाही, ती सर्व शिल्लक राहिली. आणि आमच्या आई वडिलांचं मत एकच होतं की आपण जर समाजासाठी काही करू तर त्याचं पुण्य नक्कीच आपल्याला मिळेल आणि आपली पुढची पिढी चांगली घडेल. आणि खरोखरच त्यावेळेला जरी आम्ही एवढं सधन होतो, पण त्यावेळेला सांगतो सर, आम्ही एवढे सण सगळे मिळून, म्हणजे भाकरी असायच्या त्यावेळेला, मिलो होती, मिलो, लाल मिलो मिळायची. त्या मिलोच्या भाकरी स्वतः मी 4-4 पायल्याच्या भाकरी लहानपणापासून शाळा करत असताना सुद्धा केलेल्या आहे. एक वेळचा स्वयंपाक मी, एक वेळची मोठी बहीण, आणि सगळे आम्ही ती भाकरी भाजी वगैरे जेवायचो. आईचं म्हणणं होतं की खूप तेल नसेल तर चालेल, पण पौष्टिक आहार मिळावा. गाजर, टमाटर हे सगळं घेऊन यायची आणि आम्हाला आणायला लावायची. आणि एवढंसं तेल नसेल तर पाणी सुद्धा टाकून आम्ही फोडणी घातलेली आहे भाजी, आणि ती खाल्लेली आहे. पण घासातला घास सगळ्यांना देऊन आमच्या आईवडिलांनी त्यावेळेला आमच्यावर संस्कार घडवले. आणि म्हणून 8ही आमच्या घरामध्ये रत्न, मी जरी थोडी कमी रत्न असेल पण 101 रत्न घरामध्ये आहे. यातूनच मला एक प्रश्न निर्माण झाला की हरीश इथापे हे आज मराठी चित्रपट सृष्टीतलं एक मोठं नाव आहे. आणि मराठी नाट्य दिग्दर्शकच तर ते होतेच, पण आता त्यांचे चित्रपट गाजत आहे. ते चित्रपट दिग्दर्शक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. त्याचा एक बहीण म्हणून तुम्हाला निश्चितच अभिमान. बिलकुल, खूप अभिमान आहे. तो तर इतका छोटा आहे माझ्यापेक्षा, पण त्याच्या आधी मी एका थोड्या मोठ्या भावाचं पण कर्तृत्व सांगू इच्छिते. आमचे मोठे भाऊ शिवाजी इथापे, ते त्यावेळेला कॉलेजला होते. आणि 75ला मी मॅट्रिकला होते, 11वी मॅट्रिक सायन्सला. आणि त्यावेळेला आणीबाणी जाहीर झाली. आणीबाणी त्यावेळेला चंद्रकांत वानखेडे अमरावतीचे, श्याम मानव म्हणजे श्याम दादा म्हणायचो, त्यांना चंदूभाऊ म्हणायचो. आमच्या भिंतीला भिंत लागून. आणि श्याम मानवांच्या आजोबांचे आणि आमच्या आजोबांच्या आधीपासूनचे घनिष्ठ संबंध, तिथून हा परिवार सुरू होता. आमच्या आईला त्यांचे बाबा मुलगी मानायचे आणि भिंतीला भिंत लागून. आम्ही त्यांच्या घरी अभ्यास करायचो. लहानाचं मोठं त्यांच्या सहवासात पण झालो आम्ही. त्यांचं बाप उठा पोरींनो करा अभ्यास, असं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. आता बघा, आता ते आणीबाणी जेव्हा लागू होणार होती, परिस्थिती निर्माण झाली होती की इंदिरा गांधीच्या विरुद्ध बोलायला. मग त्यावेळेला चंदूभाऊ आले, म्हणजे चंद्रकांत वानखेडे, आता मोठं व्यक्तिमत्व आहे ते. ते वर्ध्याला आले श्याम मानवांच्या घरी.
श्याम मानवांचे आई बाबा त्यावेळेला तिकडे मिदनापूर यवतमाळ तिकडे होते. हा. आई होती त्यांची बालमंदिर शिक्षिका, पण ते सोडून नंतर तिकडे गेलेले होते. घरी कोणीच नव्हतं, फक्त श्यामदादा म्हणजे श्याम मानव साहेब एकटेच होते आणि चंदूभाऊ आले. मग त्यांना ते पोस्टर्स करायचे होते, हा. त्यांनी पोस्टर्स रंगवायचे होते. आता आमचे जे नंबर 2चे भाऊ शिवाजी ठाकरे, तर त्यांचं पण ड्रॉइंग खूप छान होतं. हा. मग त्यांनी आवाज दिला, शिवबा शिवबा म्हणायचे किंवा सुभाष म्हणायचे, ये रे म्हणे, हा गेला थोडीशी पेंटिंग करू लाग बरं म्हणे. पेंटिंग केली हा. आणि ते सगळे पोस्टर्स रंगवले आणि चलतो का म्हणे आपण लावायला जाऊ म्हणे. हम्म. असं म्हणून तिघही जण लावायला गेले रेल्वे स्टेशनच्या लावून राहिले. तेवढ्यातच विदाऊट युनिफॉर्ममधले पोलीस आले. हम्म. त्यांनी बराबर नावं विचारली, यांनी सांगितली. हम्म. यांना काही म्हणे नाही की इमर्जन्सी लागू झाली हे यांना काही माहिती नाही. आले मस्त येऊन झोपले घरी. झोपले तेवढ्यात रात्री अर्ध्या रात्री पोलिसांनी श्यामदादाचं आणि श्याम मानवांचं घर ठोठावलं हा. आणि उठवलं. त्या दोघांना म्हणे बसा गाडी. हा. त्यांना वाटलं आता शिवाजी तर कॉलेजमध्ये शिकतो आहे, हा. सेकंड इयर फायनललाच होता माझा भाऊ, हे थोडे मोठे होते, तर शिवाजीचं पूर्ण नुकसान नको व्हायला ना, शैक्षणिक नुकसान, म्हणून भिंतीवरून उडी मारून घरी आले. शुभा शिवबा शिवबा म्हणजे पटकन उठ, तू आत्ताच्या आता गायब हो म्हणे. हम्म. कारण म्हणे पोलीस आलेले आहे आणि याला तू काही विचारू नको, तू गायब हो, आम्ही तुला जेव्हा कळू तेव्हाच तू हजर हो म्हणे. हा. आणि या दोघांनी स्वतःला अरेस्ट करून घेतलं. हम्म. अर्ध्या रात्री आम्हाला काही कळलं नाही, आई पण नव्हती, आम्ही बहीण भाऊच होतो घरी, बहीण भाऊच होतो. आणि माझ्यापेक्षा जी मोठी बहीण होती ती इंग्लिश हायस्कूलला शिक्षिका होती. तिचं मॅट्रिक होऊन डिपेड झालं होतं, डिप्लोमा इन एज्युकेशन, ती जॉब करायची. शशी म्हणे शिवबाला तू गायब कर. असं आम्ही तिकडे अमरावती जिल्ह्यात पोरगावान गाव आहे तिकडे वगैरे मावस बहिणीकडे त्यांना पाठवून दिलं. जवळजवळ हे लोक मग दोघं अरेस्ट झाले. पण ही परिस्थिती जी होती, मग किती दिवस राहणार. पोलिसांचा एवढा, मला सांगतो आम्ही रात्री लहान बहीण भाऊ झोपलं राहायचं, भराभट दरवाजेला लाता मारायचे, समजा म्हणजे कुठे आहे सांगा, कुठे आहे सांगा. म्हणजे आम्ही छोटे छोटेच होतो सगळे, म्हणजे सगळ्यात मोठे भाऊ, त्यानंतर हे शिवाजी भाऊ, नंतर एक अमरावतीची ताई, नंतर मी, माझ्या पाठचे हे, मग भास्कर, मग हरीश, पंदा, असे 8 जण आम्ही बहीण भाऊ. तर नाही होते का नाही. हां, तर अशा रीतीनं खूप त्रास, आम्हाला खूप त्रास. जेवढे दिवस हा बाहेर राहिला तेवढे दिवस म्हणजे आम्हाला विचारून अक्षरच्या बहिणीच्या मागे शाळेपर्यंत जायचे पोलीस विदाऊट युनिफॉर्ममध्ये, तिला दाबदाबट करायचे. पण आम्ही म्हणायचं आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही, आमचं हेच किती रात्रीतून 2 वाजता येऊन आम्हाला भडाभड उठवायचे, धडाळे करून, आम्हाला माहिती नाही. शेवटी तर त्यांनी एवढी मजल गाठली की आईला खेड्यावरून बसवून आणलं गाडीमध्ये. तुम्ही नाही सांगा तर तुम्हाला नेतो म्हणे. आई म्हणे घेऊन जा. माझा मुलगा 18 वर्षाचा वर आहे म्हणे, तो सज्ञान आहे, तो सज्ञान आहे तर मी काय करणार म्हणे, तुम्ही घेऊन जा मला म्हणे. मग परत ते लोक, तर असं जवळजवळ 2-3 महिने हा गायब राहिला. जवळजवळ 9 महिने हे लोक राहिले, तर आमचे भाऊ 7 महिने राहिले समजा, आणि हे 9 महिने राहिले. मग त्यांनी सांगितलं शिवाजी, मी त्यांनी संदेश दिला, जर कोर्टात यायचे ना, कोर्टात यायचे, मग आम्हीच लोक डबा वगैरे घेऊन जायचो, चंदूभाऊचा श्यामदादाचा डबा आम्ही घेऊन जायचो. आणि मग ते निरोप द्यायचे आमच्याजवळ की आता शिवाजीला सांगून दे की तू आता हजर होऊन जा, कारण परिस्थिती आता गंभीर होत चालली आहे. मग अशा रीतीने शिवाजी भाऊ तिथे अरेस्ट झाले. मग आमच्या घरामध्ये असा राजकारणाचा काही वारसा नव्हता. हे थोडंसं हे होतं की कोणाला देणे विणे, म्हणजे उदार मतवादी धोरण होतं आमच्या आईवडिलांचं, दया भाव, सगळ्यांना मदत करणे, पण राजकारण नव्हतं. पण मग काय झालं की ते 9 महिने सगळे एकत्र राहिले. श्याम मानव पण थोडेसे वैचारिकच, म्हणजे विचारांकडे वैचारिक वारसा त्यांच्याकडून मिळाला, श्याम मानवांकडून आणि चंदूभाऊ वानखेडेंकडून. मग ते भाऊ आमचे शिवाजी भाऊ, मग ते ऐकून त्यांच्यात परिवर्तन झालं. मग ते राजकीय क्षेत्राकडे वळले, हे वळले अंधश्रद्धेकडे आणि हे वळले साहित्याच्याकडे. तुमची सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही आल्या किंवा आज तुम्ही ज्येष्ठ समाजसेविका म्हणून आम्ही पाहतो, तर ही सुरुवात जी आहे ती प्रेरणा, मला वाटते ती प्रेरणा कोण ठरलं? तसं तर आईला थोडा वारसा होता म्हणा. आई असं कुठे भजन म्हणायला जायची त्या काळामध्ये वगैरे, कुठे बोलवलं तर पटकन असं बोलून द्यायची, कुणाच्या मदतीला धावायची, पटकन कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे का, अर्ध्या रात्री खेड्यावर कोणी जळलेला केस असेल तिला उचलून घेऊन जायची. म्हणजे कुठे ना कुठे ते होतं, कुठे ना कुठे दडलेलं होतं, पण त्याला असा एकदम खूप वाव नव्हता. पण मग हळूहळू आमचे शिवाजी भाऊ जे यांच्या सहवासात आले आणि तिथून मग शिवाजी भाऊमुळे घरामध्ये वातावरण निर्मिती झाली. मग आमच्या घरामध्ये मोठे मोठे त्या काळातले आपले जोशी साहेब झाले, पन्नालाल खुराना साहेब झाले, मृणालताई गोरे झाले, असे मोठे मोठे हस्ती जनता दलाचे सचिव राहिले आमचे भाऊ. मग हे राजकारणात जनता दल सचिव राहिले आणि घरी याचं मोठ्यांचं येणं सारखंच आमच्याकडे. मग आमचं ते म्हणजे येणं, त्यांच्या गोष्टी ऐकणं, हे आमच्या कानावर कुठेतरी ते राजकीय सामाजिक ह्या गोष्टी पडू लागल्या आणि कुठे ना कुठे कळत न कळत आमच्यामध्ये तुम्ही उमरेडला. हां, त्यानंतर मग काय झालं की मग मी नंतर डीपेड वगैरे केलं, मी पण डीपेड केलं. मग 11वी मॅट्रिक नंतर डिप्लोमा इन एज्युकेशन 3-4 वर्ष मी पुलगावला मग लिव्ह वॅकन्सीत
हे पण सर्व्हिस पण केली आणि ग्रॅज्युएशन पण केलं. म्हणजे आम्ही मग परिस्थिती अशी बरी होती, असं काही नाही, पण एक आम्हाला फी वगैरे सगळी भरावं लागायची. मग आम्ही कुठे ते विश्वविद्यापीठाचे प्रमाणपत्र लिहायचो, ₹100 100 प्रमाणे, आणि ते लिहून आपले कॉलेजची फी भरायचो. असं करून आम्ही प्रायव्हेट ग्रॅज्युएशन पण केलं, कारण शिकणारे सगळे भरपूर मोठे भाऊ BSc ॲग्रिकल्चर, दुसरे MA ML सगळे शिक्षण आहेत. माझ्या पाठची बहीण BSc करत आहे. सगळे शिक्षणाचे असल्यामुळे आम्ही आमचा खर्च कसा काढायचा, ₹100 शेकड्याप्रमाणे आम्ही प्रमाणपत्र लिहायचो आणि त्याच्यात आमचे कॉलेजचे फॉर्म भरायचो आणि ग्रॅज्युएशन केलं. फायनलला होते त्याच वर्षी मग मी इथे उमरेडला आले. एक लिव्ह वॅकन्सी पुलगावला केली मध्ये, पण 81ला इथे आली. गर्ल्स हायस्कूल उमरेड मला नवखं होतं. उमरेडचं कधी मी नाव सुद्धा ऐकलेलं नव्हतं, पण आमच्या घरी वातावरण असं होतं आईबाबांचं की पोरींनी पायावर उभं राहायचं, पोरींनी पायावर उभं राहायचं. आणि आमचा छंद म्हणजे आमचं इकडे बाकी गोष्टीत लक्ष नव्हतं. आपला अभ्यास, आपलं पुस्तक, आपलं काम, घरातलं सगळं नीटनेटकं याच्याकडे लक्ष होतं. मग आई म्हणे, बाई तुम्ही लोकांनी सगळ्यांनी शिक्षिकाच व्हायचं. आईचं आम्हाला नर्स नाही व्हायचं, आम्हाला ते BHMS नाही म्हणतात गोळ्या, आपण त्याला म्हणतो होमिओपॅथिकच्या गोळ्या, घरी येऊन डॉक्टर व्हायसाठी चला म्हणायचे, सायन्स तुमचं आहे तर. पण आमची आई नाही बाबा म्हणे, त्या पेशात नाही, माझ्या पोरी सगळ्या शिक्षिकाच होतील म्हणे. आईचं एक ध्येय होतं की माझ्या सगळ्या पोरी शिक्षिका, आणि आम्ही सगळ्या 4ही बहिणी शिक्षिकाच झालो. अशी आईपासून पण प्रेरणा मिळाली. आम्ही मग इथे मी लागले, तर 81ला माझा रिझल्ट यायचा होता, त्यामुळे मिडल स्कूल टीचर म्हणून इथे लागले. 10 वर्षांनी मला 25 बसवलं, म्हणजे मी ग्रॅज्युएट टीचरमध्ये बसली. नंतर मी व्हॅकेशनल BEd पण केलं 95ला. नंतर हायस्कूल टीचरचा दर्जा मला मिळाला. आणि अशा रीतीने काम करता करता थोडंसं शाळेचं वातावरण म्हटलं म्हणजे, आता हे उमरेड गाव खूप मला भावलं, खूप आवडलं. पण शाळेचं वातावरण थोडं धार्मिक, येते त्यावेळेला एक तर माता वगैरे यायच्या कोणी त्या देशपांडेंच्या वाड्यामध्ये, त्या आपल्या ढोकांच्या वाड्यामध्ये त्यांचा तो दरबार भरायचा. शाळेला 4 वाजता सुट्टी होऊन जायची, सगळ्या मॅडम सगळ्या HM तिथे जायच्या. पण ते मला कसा दिसायचा, कारण लहानपणापासून मला वाटते श्याम मानवांचा सहवास लाभल्यामुळे थोडंसं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीतही तुम्ही, म्हणजे मी होतेच काय, म्हणजे माझ्या डोक्यात ते सगळं होतं, फिट होतं ते सगळं. आणि आमच्या घरी सगळे भाऊ लोक वगैरे त्यांच्यासोबत कार्य करायचे ना, म्हणजे झोळी घेऊनच फिरायचे. त्यावेळेला मुक्काम आमच्या घरी असायचा त्यांचं नंतर वर्ध्याचं घर राहिलं नव्हतं, मग ते आमच्या घरी यायचे. ते झोळी घेऊन, अरे भास्कर आज इथे प्रोग्राम आहे, अरे हरीश आज इथे प्रोग्राम आहे. हे पोरं सगळे ते बाबांना उघड प्यायसाठी सोबतीला जायचे. म्हणजे चळवळीला हरीश पण त्या चळवळीमध्ये होता, भास्कर इथापे जे आहेत माझे भाऊ ते पण त्या चळवळीमध्ये, आणि सगळे श्याम मानवांसोबत जागोजागी जाऊन कितीतरी बाबांचा भंडाफोड यांनी केलेला आहे. तर ते सगळं आम्ही बघितलं होतं. त्यावेळेस ते खटोलीवाले बाबा, तुम्ही नावही नसलं ऐकलं, खटोली उडवायचे म्हणून, त्यांना सुद्धा सगळं पकडलं होतं. तर हा वारसा कुठेतरी त्यांच्याकडून पण आम्हाला मिळाला, कारण लहानपणापासून सोबत परिवर्तनाची परंपरा मिळाली. एक त्यांचाही सहवास मिळाला, घरातलं पण वातावरण. आणि मग इथे असं चालायचं, मला नाही आवडायचं ते, पण मी नाही जायची. सुट्टी झाली आपल्या घरी, चला अगं चल नाही मला थोडं काम आहे असं करून मी टाळून द्यायची. म्हणजे एक तर थोडीशी शाळा ब्राह्मणी संस्थेची होती, म्हणजे मला एकदम खूप विरोधी करता यायचा नाही, आणि खूप आपलं पांगाळी जायचं मी आपली कुठेतरी करायची, पण मला ते पटायचं नाही. 81ला पहिल्यांदा श्याम मानव उमरेडला आले. कोटमकर साहेबांसोबत माझ्या रूमवर आले. मी संगीत बाबूंकडे राहत होती, कॉलेजचे संगीत बाबू. मग तिथे मला म्हणे ते असं ऐकतो म्हणजे माताजीचं म्हणे, देशील का मला फोटो बिटो आणून. म्हटलं श्यामदादा मी आणून दिले असते, म्हटलं मी प्रयत्न करते. त्यांनी मला तेव्हा ऑफर केली, प्रयत्न करते म्हटलं, पण इतकं वातावरण बेकार आहे शाळेचं म्हटलं, आणि त्यावेळेला थोडंसं होतंच सगळं. तर म्हटलं मी प्रयत्न करेन, पण मी काही त्यांना देऊ शकले नाही. नंतर मग मी झुरमुरे साहेबांना आवाज दिला. त्याच वेळेला माझ्या घरी जेव्हा कोटमकर साहेबांसोबत आले, मला विठाकडे जायचं, मला विठा म्हणायची, विठा त्यावेळेला विठाकडे जायचं आहे म्हणे. मग कोटमकर भाऊ माझ्याकडे घेऊन आले. मग मी झुरमुरे सरांना आवाज दिला. म्हटलं झुरमुरे भाऊ, म्हटलं आम्ही बंडू भाऊ म्हणायचो, हे श्यामदादा म्हटलं आमचे अंधश्रद्धेचं कार्य करतात. तेव्हा सुरुवात होती 81ला. तर म्हटलं यांना थोडंसं उमरेडमध्ये पण आपण थोडंसं झालं. मग काही वर्षांनी मग तेव्हा नाही वळले ते, पण काही वर्षांनी वळले, अशा रीतीने चळवळ सुरू झाली. मला पण खूप वेळा त्यांनी ऑफर केली की या मॅडम आमच्या चळवळीमध्ये या. पण मी कशी काम करायची भाऊ, वर्गात शिकवता मी पोरींना डोस द्यायचे. म्हणजे शिकवता मी पोरींना थोडी हे अंधश्रद्धेच्या विरुद्धचे थोडेसे आपले चळवळीतले असे डोस द्यायचे. शिकवता मी त्यांना अवांतर, पण अशी एकदम कशामध्ये सहभाग झाले. कारण मला कसं होतं की यांचा स्टुडिओच होता. लग्न माझं असं झालं की मी लग्नाच्या आधीच इथे लागले 81ला. त्याच्यानंतर 4 वर्षांनी लग्न झालं. हे अमरावतीला होते. आम्ही स्टुडिओ इकडे शिफ्ट केला. त्याच्यामुळे माझ्यावर घरची सगळी जबाबदारी माझ्यावर होती, आणि त्याच्यामुळे मी कुठल्याही चळवळीमध्ये एकदम पूर्णपणे वाहून दिलं नाही. मी शाळा, घर, माझं लेकरू, कुटुंब सगळं सांभाळून, आणि माझ्या मिस्टरांनी पण साथ दिली. कुठेही जायचं कधी विरोध केला नाही. आणि अशा रीतीने
मग आम्ही पुढे तुम्ही मग विदर्भ साहित्य संघाची स्थापना. हां, म्हणजे घोडे सर होते, इनकणे सर होते. हा. सुरुवात इथे आम्ही विदर्भ साहित्य संघाची सुरुवात आम्ही केली, काही वर्ष चालवलं. मग घोडे सर पण इनकणे सर नागपूरला गेले, घोडे सर नागपूरला गेले. हा. असं सगळे तुटातूट झाल्यामुळे ते मध्ये बंद पडले. नंतर मग मला टागलावे सर, जुनगे सरांनी वगैरे स्थापन केली. मी पुढे मग सदस्य होते. तुम्ही जिजाऊ ब्रिगेड सांभाळलं हा, बरेच वर्ष. हा, चांगलं इथे एक हो, मग जिजाऊ ब्रिगेड संघटना तयार केल्या. अशोकभाऊ ठाकरे होते, त्यांच्या प्रेरणेने, अशोकभाऊ ठाकरेंच्या प्रेरणेने अनिताताई ठाकरे त्यांच्या मिसेस आणि मी, आणि त्या अध्यक्ष होत्या, मी सचिव होते. आणि आम्ही जिजाऊ ब्रिगेडचं काम छान बघितलं. चांगले आम्ही पुढे मेळावे घ्यायचो, जयंती साजरी करायचो, अनेक मेळावे घ्यायचो. कोलमाईन्सला मी स्वतः तिथे बायांना एकत्रित करून, बायांचं नाव नाही आठवत मला, यांच्या घरीच आम्ही सभा वगैरे घ्यायचो. इथे हा. मोठी बिल्डिंग आहे, त्यांच्याकडे सभा घेऊन बायांना एकत्रित करून त्यांना जिजाऊ ब्रिगेड, सावित्रीबाईंचे विचार, जिजाऊंचे विचार सांगून संघटना स्थापन केली. छान कोलमाईन्सला इतकी मोठी त्यांची ब्रिगेड निर्माण झाली होती की पूर्ण हॉल गच्च भरून जायचा, मोठे मोठे वक्ते बोलवायचं. म्हणजे उमरेडला पण कार्यक्रम व्हायचे, कोलमाईन्सला पण कार्यक्रम व्हायचे. आणि मग काही काळाने ते थोडे थोडे कमी कमी होत गेले. आता थोडे होतात आहे, आता नवीन पिढीने हातात घेतले आहे, अजूनही ते सुरू आहे. म्हणजे आम्ही सुरुवात केली, हा. पण ते काही खंड पडला नाही. नवीन तरुण पिढी आता ते चालवतात आहे, त्यात आम्हाला आनंद आहे. त्याचा तुम्हाला आनंद आहे आम्हाला. बरं, अलीकडे जे सामाजिक वातावरण तयार झालेलं हा. आहे किंवा एकूण मग सांस्कृतिक वातावरण म्हणा, तर या संदर्भात जर बघितलं आपण आजच्या महिलेकडे किंवा मुलीकडे, तर हा. या महिलांना मुलींना तुम्ही एक समाजसेविका म्हणून काय संदेश द्याल? आता थोडंसं हरीश बद्दल बोलले तुम्ही. हरीश इथं ते नाट्य दिग्दर्शक वगैरे नाही का, तुम्ही आता नाही, तो माझ्या प्रश्न मी नंतर घेतो. घेता. हा प्रश्न हां, तर आता महिलांना मी म्हणजे मुलींना हे सांगू इच्छिते की आज बघतो आपण, तर कशाबाबत सांगावं लागेल मुलींसाठी आपल्याला? म्हणजे एकूण जे वातावरण गढूळ होत चाललेलं आहे. गढूळ होत हा. चाललं आहे. मुली भरकटत आहे, भरकटत. काही त्या शाळेत पोहोचत नाही. हां, या संदर्भात आता मी सांगू का सर, मी आपलं- जेव्हा शाळेमध्ये होती ना, तेव्हा सुद्धा हे प्रकार होते, पण कमी प्रमाणात होते. अगदी म्हणजे 8वी आणि 9व्या वर्गातल्या मुली, मधली सुट्टी नाही होत ना, आपण क्लास टीचर राहायचो, मधली सुट्टी राहील तर दप्तर वर्गातच, आणि 4-5 मुली गायब. म्हणजे आश्चर्य वाटायचं की आता कसं करायचं. म्हणजे आम्हालाही धडधड व्हायचं की पोरी शाळेत होत्या, मधल्या सुट्टीतून गायब, त्यांचे दप्तर 5ही वाजले तरी मुली नाही. पण ते प्रश्न मी छान हाताळायचे. माझ्या हाताकडून जेवढ्या मुली गेल्या, मग त्यांना ठीक आहे, मी प्रिन्सिपालकडे तर पाठवावं लागायचं, पण मॅडम त्यांना तुम्ही रागवू नका, त्यांना तुम्ही मारू नका म्हणायची, कारण मारल्याने त्या आणखी बेडर होती. मग त्यांना मी वेगळं सांगायचे, बेटा असं नाही करू, आपलं जीवन कशावर अवलंबून आहे. आज आपण शिकू तर पुढे मोठं होऊ. आज हे काय तुम्ही 2 पैसे तर तुम्हाला गळ्यातलं मिळेल, तुम्हाला कानातलं मिळेल, तुम्हाला लिपस्टिक मिळेल, तुम्हाला हे मिळेल, तुम्ही मोहात अडकता, कुठेतरी तुम्ही खोट्या बोलता की नाही मॅडम आम्ही तिथे बर्थडेला गेलो होतो, मॅडम कुठे, मला नका सांगू म्हणायची, तुम्ही कुठे गेल्या मला माहिती आहे. मग असं करून त्यांना बरोबर पडायचे. मग त्या हो मॅडम परिवर्तन, मग असं त्यांना समजवायची, हो मॅडम आता आम्हाला समजलं, आता आम्ही असं नाही करणार. आणि अशा रीतीने बऱ्याच मुली सर, म्हणजे मी त्यांचं हे करायची ना, तर प्रबोधन समुपदेशन करायची ना, मला ते जमायचं. मी एवढे वर्ष सर्व्हिस केली, 36 वर्ष, पण मी कधीही एका मुलीला छडी मारली नाही किंवा कोणाच्या पाठीवर थाप, म्हणजे असं जोरात थाप दिली, पण मार दिला नाही, शब्दांचाही मार दिला नाही. पण त्यांना प्रेमाने समजवून, त्यांना हे करून, त्याच्यामुळे मुली म्हणजे पवार मॅडम म्हणजे एक त्यांच्यासाठी एक आदर्श होता. आजही कुठल्या कुठल्या गावाला मुली असतील पण फोन करतात, मॅडम आम्ही तुम्हाला अजूनही विसरलो नाही, आणि त्या येतात भेटीसाठी वगैरे. तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे की तुम्हाला कोणी विसरू शकत तर नाही. माझा मुलींना एकच सल्ला आहे की मुलींना आयुष्य आपलं पडलेलं आहे, पूर्ण आयुष्य तुम्हाला जे काही नटायचं थटायचं आहे तुम्ही पुढे करू शकता, पण हे जे तुमचं शिक्षणाचं वय आहे त्या वयात तुम्ही शिकलं पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. आईवडिलांचा विश्वासघात करता कामा नये, कारण आपल्या आईवडील इतके आपल्यासाठी कष्ट करतात, आणि आपण पुढं जावं, आपलं ते यश चिंतात, आणि आपण पुढे त्यांना धोका देतो, तर असं मुलींनी करू नये. चांगल्या कार्यामध्ये वापरून तुम्हाला असं घ्यावं. वाटते का की आजचा जो तरुण आहे, तर तरुणांना सामाजिक भान यायला पाहिजे? आहे भान त्यांना, हा. तरुणांना भान आहे, पण ते भरकटच चाललेलं आहे. का भरकटच चालले? त्यांना दिशा नाही मिळत आहे. म्हणजे काय, आता हे मोबाईल झाले, TV झाले, याच्यावर मुलं काय बघतात. तुम्ही आता लहान लहान मुलं बघाय, समोर गार्डन झालंय, अक्षरशः असे घुंगट घेतात डोक्यावर, असं डोक्यावर कापड घेतात आणि मोबाईलमध्ये गेम बघत बसतात, काय बघत बसतात. यावर तुम्हाला उपाय म्हणून काय वाटतं? काय उपाय सुचवायचा झाल्यास? आपण थोडंसं असं कॉलेजमध्ये म्हणा, किंवा पहिले शाळेपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे सर. तुमच्यासारखे सर, आणखी आपले बरेचसे या गावामध्ये चांगले आहेत व्यक्तिमत्व, यांनी असा उपक्रम घ्यावा, त्यात आम्ही पण सहभागी होऊ, की शाळांमध्ये आठवड्यातून म्हणा एक शाळा, महिन्यातून एक शाळा जरी आपण कव्हर केली तरी मुलांना थोडंसं
कसं वागायचं, कसं आपलं अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, कसं आपलं व्यक्तिमत्व विकसित करायचं, यासाठी आपण मार्गदर्शन करू शकतो. आणि ही भरकटत चाललेली पिढी आपण थांबवू शकतो. कारण घरी काय असं संवाद कमी झाला आहे आता घरोघरी. एकत्रित कुटुंब होतं पहिले, आता विभक्त कुटुंब झालं. घरामध्ये मुलांना आईवडिलांना वेळ नसतो, मुलं बाहेर प्रेम शोधतात, मुलं मुली बाहेर प्रेम शोधतात, घरामध्ये त्यांना प्रेम कमी मिळतं आहे. त्यांच्यावर लहानपणापासून आई आपल्या कामातले असतं, वडील आपल्या कामातले असतं आणि ही पिढी कुठेतरी भरकटत चाललेली आहे. तर थोडी जबाबदारी शाळांची पण आहे. शिक्षक लोक तर करतातच, पण आपल्यासारख्या समाजसेवकांनी देखील, तुमच्या आमच्यासारख्यांनी थोडा वेळ त्यांना दिलं तर निश्चितच बरं होईल. मी पण यासाठी तयार आहे. मी मागे मनीष भाऊंना म्हटलं पण होतं की आपण असं करत जाऊया, ते पण बोलले होते की आपण असं शाळेत जाऊन करत जाऊया. तर कुठंतरी थोडं चालल्या मिळेल तर मी पण त्यात सहभागी होईल आणि करू. आता हे तर महिलांना तर आपण देतो, पण खरी विद्यार्थ्यांना गरज नाही. मी उन्हाळ्यामध्ये इथे गार्डनमध्ये मुलांना बसवते, छोट्या छोट्या कथा सांगते त्यांना. इथे बसून गार्डनमध्ये कथा सांगते त्यांना. उन्हाळ्यामध्ये शिबिर सारखं त्यांना बोलवते. शिबिर तर घेतोच आम्ही वनिता शाळेमध्ये. आमचं हे चालू होतं, आम्ही नाव नाही मिळालं माझं. तर आमचं दर महिन्यामध्ये तिथे दरवर्षी आमचं शिबिर असतं, व्यक्तिमत्व विकास शिबिर, आपल्या बालसाधना म्हणून. त्याची सुद्धा स्थापना झाली तेव्हापासून मी आहे. रंदेसर नाव ऐकलं असेल, रंदेसर, घोटकर सर वगैरे, आम्ही बालसाधनाची स्थापना केली तेव्हापासून मी आहे. आणि अजूनही मी त्या वनिता शाळेत जे शिबिर असतं दरवर्षी त्या शिबिरामध्ये माझा सहभाग असतो. मी तिथे मेंबर पण आहे आणि मी तिथे सहभाग देते. इथे बालकांना मी उद्बोधन करते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांना बसवते, गोष्टी सांगते. जसं आपले सरांना बोलवते अंगणामध्ये, त्यांचा योगा घेते. सगळे लहान मुलं जमा करून इथे ते पण येतात, मुलांना सांगतात. आणि ह्या गार्डनमध्ये काही दिसतं मला चित्र, या काचेतून दिसतं, पण मी जाते. कोणी म्हणतात कशाला हटकतात, तुम्हाला काही ते करतील. म्हटलं काय करतील. मी त्या मुलांना समजवते की तुम्ही चुकीचं वागून राहिले. बेटा कॉलेजच्या नावाने येतात सर दप्तरं घेऊन, दिसतं चित्र, नाही घरातून दिसतं. कॉलेजच्या नावाने येतात आणि तिथे प्रकार त्यांचे वेगळेच असतात. मग थोडं जावं लागतं त्यांना समजवून, पण ते ठेवतात रिस्पेक्ट. हो मॅडम असं म्हणतात, उठून तर चालले जातात ना, तेवढंच थोडंसं. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ की अनेक ठिकाणी मी मार्गदर्शन कॉलेजमध्ये पण केलेलं आहे, पुष्पक महाविद्यालय वगैरे अशा ठिकाणी. आम्ही पाहिलं की तुम्ही अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहे, एक वक्ता म्हणून गेले आहे, प्रमुख अतिथी म्हणून. आणि कळत ना कळत कुठेतरी समाज परिवर्तनासाठी कोणी आजूबाजूच्या मुली, कोणी याच्या वाईट सिगरेट फुकत असतील, लहान मुलं असे बऱ्याचदा मला बऱ्याच काळाच्या आधीपासूनचं आतापेक्षा असे दिसायचे. धुटकं कोणाचे पडले की उचलून ते फेकायचे. त्या बालकांना मी बरं सुधारलं आहे. कोणी असं कोणाच्या घरी जाऊन पटकन काही उचलून घ्यायचं आणि मग ते सांगायचे की चोरी केली, मग त्याने चोरी केली. मग मी तिला पण समजायची, त्यांच्याकडे चोर असतात तर समोरचं घर माझं कानातलं गेलं, ताई माझं कानातलं गेलं, तिनेच नेलं माझ्या घरी आली होती. थांब पिंकी, तिला नको तू म्हणू, मी हिलाही समजवायची तिला काय. तर आज त्या मुलीसुद्धा मोठ्या हुद्द्यावर गेल्या, कारण परिस्थितीने त्यांना कमजोर केलं होतं म्हणून त्यांनी ती वस्तू उचलली, कारण त्यावेळेला त्यांची गरज होती. आज त्या मुली अनाथाश्रममध्ये शिकतात आहे, मोठ्या मोठ्या चांगल्या झालेल्या आहे. पण असं थोडंसं लक्ष द्यावं लागतं, म्हणजे एकदम त्यांच्यावर ताशेरे ओढून चालत नाही. ठीक आहे, अगदी बरोबर. तर शेवटचा प्रश्न आपण घेऊ की हरीश इथापे सरांचा उल्लेख मध्ये केला होता मी. आज ते चित्रपट दिग्दर्शक आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. तर तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला अभिमान आहे, पण आम्हालाही ते ऑपरेटर म्हणून त्यांचा अभिमान आहे. तर त्याबद्दल तुम्ही. हरीश तसा काही बालपणापासून येत नव्हता, लहानपणापासून अगदी सोज्वळ, अगदी शांत, लाजाळू असा होता. पण तो डीएड केलं त्यांनी. आमचे मोठे भाऊ नंबर 2चे भाऊ सांगितले नाही, शिवाजी भाऊ, ते डीएड कॉलेजला प्रिन्सिपॉल होते वर्ध्याला, वानखेडे डीएड कॉलेजला. तर यांनी पण डीएड केलं आणि ते डीएड करत असताना यांनी एक नाटक बसवलं. आणि त्याचं दिग्दर्शन हरीशने केलं. म्हणजे बसवावं लागतं ना कॉलेजमध्ये, जसे कॉम्पिटिशन असतात तेव्हा. त्याची पहिली सुरुवात तिथनं. तर ते नाटक त्यांनी बसवलं आणि तेव्हापासून त्याला एवढा उत्साह निर्माण झाला, इतका उत्साह निर्माण झाला की तो हळूहळू ह्या क्षेत्राशी जुळत गेला म्हटलं म्हणजे त्याचा अंगच बनून गेला तो. आणि आज आमच्या शेतामध्ये वर्ध्याला थिएटर निर्मिती आहे. तुम्ही एखाद्या वेळेस चलाल तिथे, तिथे उमरेडचे मुलं सुद्धा जातात आणि कुठले पूर्ण त्यातले येतात, महाराष्ट्रातली मुलं येतात आणि तिथे त्यांचे शिबिर सुरू असतात त्यांना. आणि खरंच तो इतका, आता छोटा भाऊ आहे माझ्यानंतर माझी एक बहीण पुलगावला शिक्षिका होती, MSc BEd. त्याच्यानंतर भास्कर इथापे, तो पण चांगला राजकारणात, समाजकारणात भास्कर इथापे म्हणून नाव ऐकलं असेल. भिवापूरला लेक्चरर होते, वहिनी आणि ते दोघंही. मग नंतर त्याचं सगळं लक्ष वर्ध्याकडे होतं समाजकारण, राजकारणासाठी. तर वर्ध्याला गेला. माझी बहिणी ती नगराध्यक्ष झाली, सुनीता इथापे. जेव्हा म्हणजे पब्लिकमधून निवडणूक झाली, पहिली निवडणूक, त्यावेळेला भास्कर इथापे माझे जे भाऊ, त्यांची पत्नी उभी राहिली. आणि या भावांचं कार्य आणि तिचं सुद्धा एक कार्य, आणि त्याच्यामुळे ती सगळ्यांच्या अमानात जप्त झालं. ती पहिली नगराध्यक्ष वर्ध्याची झाली होती. म्हणजे असा राजकीय वारसा. नंतर मग आमदारसाठी भाऊ उभा राहिले, जनता दल तर्फे ते राहिले, ते तर मग झाले. पण
पद पण भूषवलं नगराध्यक्षाचं. हा. आणि मग हरीश थोडासा याच्यामध्ये होता तो, पण जे त्याला इतकी आवड निर्माण झाली की तो त्या क्षेत्रामध्ये तो करू लागला, नोकरी पण करू लागला. आमची शाळा आहे लोकनायक विद्यालय म्हणून, शिवाजी भाऊंनी काढलेली वर्ध्याला. त्या लोकनायक शाळेमध्ये तो शिक्षक पण होता, मुख्याध्यापक होता. पण यासाठी म्हणजे नाट्यक्षेत्रासाठी त्याने मुख्याध्यापकाचा राजीनामा दिला. आपल्यापेक्षा ज्युनियर सरांना मुख्याध्यापक केलं, स्वतः शिक्षक राहिला की मला शिक्षक करून हे क्षेत्र मला सांभाळता येईल. आणि एक घराची गरज म्हणून त्याने आपली नोकरी पण सांभाळली आणि हे क्षेत्र पण सांभाळलं. आणि बघता 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 तो इतक्या उंच पातळीवर पोहोचला की खरोखरच आम्ही त्याच्यासाठी सर्व उमरेडवासियांना तर अभिमान आहे, कारण त्याचं बरंचसं इथे पण तो यायचा. आणि इथे सर्व ग्रुपला मार्गदर्शन करून राजेश गजबी हे झालं, हे सगळे ग्रुप, तांबडे सर झालं, हे सगळे त्याच्या खालून त्याला बोलवायचे मार्गदर्शनासाठी. तर तो जागोजागी मार्गदर्शनात जातो, जागोजागी शिबिर घेतो आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नाव झालं आहे, त्याचे शिक्षण पोहोचलेलं आहे. तर खरोखर अभिमानाची बाब आहे. आपलंसुद्धा धन्यवाद की तुम्ही हरीश. आणि माझ्यापेक्षा एक मोठी बहीण आहे, ती पण एक कलेच्या क्षेत्रात आहे, ती पण एक व्याख्याता म्हणजे आहेच. आणि ती पण साहित्य क्षेत्रामध्ये एक मोठं तिचं नाव आहे मनीषा जाधव म्हणून. साहित्य क्षेत्रामध्ये ती जागोजागी व्याख्यानाला जाते महाराष्ट्रामध्ये. असं खूप छान चर्चा झाली मला तुमच्याशी. अगदी मुक्तपणे आणि अगदी विस्तृत आपण इथे बोललात. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबतो आहे. आज माझं 68 वर्ष वय आहे, पण अजून मला उर्मी आहे की अजूनही कोणी मला म्हणले की चला मॅडम इथे, ती मी चालायला तयार असते आणि आपण पुढे आणखी काही करूया अशी मी आपल्या पुढे एक इच्छा व्यक्त करते. अगदी छान. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. पुन्हा भेटू. ठीक आहे.